उरलेल्या लोकरीच्या धाग्यांचं काय करायचं हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. पण आज चला तर आपण उरलेल्या लोकरीच्या धाग्यातूनच एक सुंदरसं फूल बनवूया आणि ह्या फुलाचा आपण अनेक ठिकाणी वापर करून घेऊया. आपण पहिले मॅजिक रिंग बनवून घेऊया. मॅजिक रिंगमध्ये आपल्याला 6 सिंगल क्रोशे करायचे आहेत. पहिला सिंगल क्रोशा, दुसरा सिंगल क्रोशा, तिसरा सिंगल क्रोशा, चौथा सिंगल क्रोशा, पाचवा सिंगल क्रोशा आणि हा फर्स्ट आपण जो सिंगल क्रोशा आहे त्याला काउंट आपण 6 सिंगल क्रोशे असं आपण काउंट करायचं आहे. आणि मॅजिक रिंगला आपण टाईट करून घेतलं आहे. जिथे आपण स्टार्टिंगला सिंगल क्रोशा घेतला होता तिथेच आपण फर्स्ट जागेवरतीच आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि 1 चेन, 2 चेन, 3 चेन, 4 चेन घेतला आहे आपण एकूण. आता आपल्याला नेक्स्ट चेनवरती आपल्याला ट्रिपल क्रोशा घ्यायचा आहे. आपण हुकवर 3 वेढे घ्यायचे, म्हणजे पहिला वेढा काउंट न करता पुढचे 2 वेढे काउंट करून घ्यायचे आहेत. परत हुकवरती आपण 2 वेढे घेऊन सेम स्टिचमध्येच आपल्याला ट्रिपल क्रोशा करायचा आहे. असे आपल्याला 6 ट्रिपल क्रोशे एकाच सेम स्टिचमध्ये एकाच जागेत करायचे आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. स्टार्टिंगचा पण आपल्याला त्या 4 चेन घेतल्या होत्या त्या पण आपल्याला ट्रिपल क्रोशामध्येच काउंट करायच्या आहेत. आता आपल्याला 3 चेन घ्यायच्या आहेत आणि सेम स्टिचमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. आता पुन्हा आपल्याला 3 चेन आणि ट्रिपल क्रोशा सेम स्टिचमध्येच घ्यायचा आहे आपल्याला. नेक्स्ट स्टिचवरती घेतला आहे पण आपण हा ट्रिपल क्रोशा. नेक्स्ट स्टिचवरती आपल्याला ट्रिपल क्रोशा करून घ्यायचा आहे. असे आपल्याला एका स्टिचमध्ये 6 ट्रिपल क्रोशा करायचे आहेत. पुन्हा आपल्याला 3 चेन करून घ्यायच्या आणि सेम स्टिचमध्येच आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. आणि तिथून पुढे आपल्याला पुन्हा 3 चेन घ्यायचे आहेत. आणि नेक्स्ट स्टिचवरती आपल्याला ट्रिपल क्रोशा करायचा आहे.
एकूण आपल्या 6 पाकळ्या तयार होणार आहेत. सेम स्टिचमध्येच आपल्याला ट्रिपल क्रोशा करायचा आहे 6 वेळेस. तीन चेन घेऊन सेम स्टिचमध्ये स्लिप स्टिच घ्यायची. आपल्या 3 पाकळ्या तयार झाल्या. आता नेक्स्ट पूर्ण झाल्यावरती आपण लास्टला पण लास्टची पाकळी बनवून स्लिप स्टिच घ्यायची आहे. वन चेन घेऊन लोकर कट करून घ्यायची. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट्स नक्की करा. ह्या फुलाला व्यवस्थित लोकरीने पॅक करून घ्यायचं आहे. उरलेली लोकर पॅक करून घ्यायची आहे, हाईड करून घ्यायची आहे आणि लास्टला सर्व दोरे कट करून घ्यायचे आहेत. तुम्ही हे फूल अनेक ठिकाणी वापरू शकता. तुम्ही ड्रेससाठी, ब्लाऊजसाठी, कुशन बनवताना म्हणजे पिलो कवर असतात त्यांच्यावरती, साडीवरती बॉर्डरला, बॅगला, बॅग चार्म म्हणून अनेक ठिकाणी तुम्ही याचा यूज करू शकता. विशेष म्हणजे तोरणपट्टीमध्ये पण तुम्ही हे फुलं तोरणपट्टीला पण चिटकवू शकतात. अनेक ठिकाणी ह्या फुलांचा वापर करता येतो. तुम्ही हे फुलं नक्की बनवून बघा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. ओम शांती.